Come towards session second. In this session we see some more problems. आणखी एक प्रॉब्लेम आपण लोकसवरचा घेऊ आणि पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ. ओके, हा पहिला प्रॉब्लेम. इफ ए 1,6 b 3,5 आर पॉइंट्स, फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट p such that segment AB subtends right angle at p. ओके, असा पॉइंट P घ्या की हा जर सेगमेंट AB असेल तर हा त्याच्याशी 90 अँगल करेल. मग हा समजा P आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ हा कसला फिगर आहे माहिती आहे ना? हा कसला फिगर आहे? राईट अँगल ट्रँगल आहे. दिस इज अ राईट अँगल ट्रँगल. हा तुमचा P आहे, हा A आहे, हा B आहे. सेगमेंट AB सबटेंड्स अ राईट अँगल ॲट P. मग आपण काय घेणार? ॲज युजुअल लेट P XY B point on locus and therefore what is given? Angle APB equal to 90 degree. राईट अँगल म्हणजे हा अँगल काय आहे? 90 डिग्री आहे. ओके, मग and हा जो ट्रँगल तयार होईल APB हा कसा असेल माहिती आहे ना? राईट अँगल्ड ट्रँगल. and if it is a right angle triangle, yes, correct, by Pythagoras theorem we got AP square plus PB square equal to AB square. You know coordinate of every point A 16 P XY B 3 5 सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला यूज दिस. बाय डिस्टन्स फॉर्म्युला AP x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर y minus 6 ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला AP स्क्वेअर प्लस PB x minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर y minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर PB स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर. 1 minus 3 केला तरी पण चालेल, 6 minus 5 केला तरी पण चालेल. x2 minus x1 का रूट नाही आहे, ब्रॅकेट नाही. इथपर्यंत काही शंका? ओके, स्क्वेअर येतो, ओपन दी ब्रॅकेट्स. सो यू गॉट देअरफॉर काय मिळेल तुम्हाला? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 12y प्लस 36 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 25 इक्वल टू 1 मायनस 3 मायनस 2 स्क्वेअर 4 6 minus 5 1 चा स्क्वेअर 1. and if we collect like terms together, जर सारख्या टर्म आपण कलेक्ट केल्या तर आपल्याला काय मिळेल बघा? which is equal to x square plus x square. what we got? twice x square plus y square, x square plus x square, twice x square, y square plus y square, twice y square, minus 2x minus 6x minus 2 minus 6 minus 8 minus 12y minus 10y, 12 plus 10 minus 22y. now come towards constant. बघा हा 1 आहे, दिस 1 कॅन्सल विथ दिस 1, दोन्हीकडची टर्म सारखी आहे. ओके, पुढे बघूया काय होतं ते. इथं कॉन्स्टंट किती आला? 36. एम आय करेक्ट? 36 प्लस 9, 36 प्लस 9 किती? 45. 45 प्लस 25, 45 प्लस 25 हाऊ मेनी? yes, 70 equal to 4. Am I correct?
shift to that side, and therefore you got 2x square plus 2y square minus 8x minus 22y plus 66 equal to 0. Again 2 can be cancelled throughout because it is divisible by 2, and therefore it can be written as x square plus y square minus 4x minus 11y plus 33 equal to 0 and is the required equation of locus. आणि हे झालं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस. अशा प्रकारचे एक्झरसाइजमध्ये तुम्ही बघा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे आणि विशेष म्हणजे सगळे डिस्टन्स फॉर्म्युल्यावरचे आहेत. ओके, ट्राय फॉर अदर प्रॉब्लेम्स युअर सेल्फ. आपण पुढचा कन्सेप्ट बघूया. एकदम सोपा पार्ट आहे शिफ्टिंग ऑफ ओरिजिन. बघा हा तुमचा सेम याला फिगर रिलेटेड आहे. This is say x axis, say it is origin x axis, y axis. Okay, p x y. p आता प्लेन मध्ये आहे म्हटल्यावर त्याला कोऑर्डिनेट आहे. एम आय करेक्ट? अँड देअरफॉर इफ आय ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पी पासनं जर मी परपेंडिक्युलर घेतला एक्स ॲक्सिसवरती तर बघा हा पी से यल, तर हे डिस्टन्स काय येणार माहिती आहे ना, एक्स येणार. सिमिलरली इफ आय ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर घेतला तर हे डिस्टन्स काय येईल, स्मॉल वाय येईल. एम आय करेक्ट? अप टिल एनी प्रॉब्लेम? नाही. ओके, म्हणून याचे कोऑर्डिनेट एक्स वाय घेतो. मी इथं एक पॉईंट घेतला ओ डॅश एच कॉमा के. याचा अर्थ काय माहिती आहे ना, इफ आय ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ओ टू एल, हा पॉईंट जर परपेंडिक्युलर घेतला तर हा मला मिळेल ओ ए आणि हे डिस्टन्स काय असेल, एच. सिमिलरली इफ आय ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन वाय ॲक्सिस ओ डॅश बी, दिस डिस्टन्स इज के. आता काय करायचं आहे बघा, आता काय करायचं, नाव वी हॅव टू शिफ्ट द ओरिजिन. आपल्याला काय करायचं आहे, आपला ओरिजिन उचलायचा आणि कुठं ठेवायचा, ओ डॅशला नेऊन ठेवायचा. मग ओरिजिन ओ डॅशला नेऊन ठेवायचं म्हणजेच काय माहिती आहे ना, ओ डॅशमधून बघा ओ डॅशमधनं आपण काय करणार, ह्या एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करणार. ओ डॅशमधनं एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करणार. ही पॅरलल लाईन एक्स डॅश ओ डॅश एक्स डॅश पॅरलल लाईन तयार करणार. ओके, सिमिलरली काय करणार, ह्या वाय ॲक्सिसला ओ डॅशमधून जाणारी पॅरलल लाईन तयार करणार. ही तुमची पॅरलल लाईन, ही ओ डॅश वाय डॅश. काय केलं, विदाऊट पॅरलल टू द, विदाऊट चेंजिंग द डायरेक्शन. कुठलीही डायरेक्शन नाही बदलली. हा एक्स उचलला इथं नेऊन ठेवला, वाय उचलला इथं नेऊन ठेवला आणि हे झालं, हा झाला आता नवीन ओरिजिन. हा काय झाला माहिती आहे ना, न्यू ओरिजिन तयार झाला. आणि ओरिजिन म्हटलं की याचे कोऑर्डिनेट्स बदलतील नाही का. मग नवीन कोऑर्डिनेट आपण घेऊ. समजा या पॉईंटचे नवीन कोऑर्डिनेट आहेत कॅपिटल एक्स वाय. हे काय होते माहिती आहे ना, जुने होते. हे काय घेतले, नवीन कोऑर्डिनेट. याचाच अर्थ हे जे डिस्टन्स येईल हे नवीन कोऑर्डिनेट म्हणजे नवीन ओरिजिनपासूनचं हे एक्स येईल म्हणून त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट कॅपिटल एक्स. हे डिस्टन्स आहे हे वाय येईल म्हणून त्या पॉईंटचा कॅपिटल वाय. आता फिगरवरनं बघा, जर हा एक्स असेल तर हा पण काय असेल, ए एल सुद्धा एक्सच असेल. सिमिलरली हा वाय असेल तर बी एम सुद्धा काय असेल, वाय असेल, कॅपिटल वाय. आणि बघा फिगर. ओके, मग आता फिगरवरनं जर आपण रिलेशन शोधायचं ठरलं तर काय येईल बघा, ते रिलेशन असेल
फिगरवरनं ओ यल कॅन बी रिटर्न ॲज ओ ए प्लस ए यल. एम आय करेक्ट? ओ ए प्लस यल. ओ यल is denoted by small x equal to O A H plus A L this equal to capital X, and similarly O M equal to O B plus B M. Okay, and the O M denoted by small y equal to O B K plus BM capital Y, and therefore what we got? Therefore X equal to आता H plus X and small y equal to K plus capital Y, and this is nothing but the formula of shifting of origin where new axes are parallel to the original axis. नवीन ॲक्सिस जुन्या ॲक्सिसला काय आहेत? पॅरलल आहेत. याच्यात काय आहे? हे स्मॉल एक्स वाय यांना म्हणतो आपण ओल्ड कोऑर्डिनेट्स ऑफ गिव्हन पॉईंट. जुने ॲक्सिस जे असतील ते. कॅपिटल एक्स वायला काय होतं माहिती आहे? न्यू कोऑर्डिनेट्स. आता यांचा उपयोग खरं तर 12th स्टँडर्डला जास्त आहे. शिफ्टिंग ऑफ ओरिजिन सिनियर कॉलेजला आणखी आहे. तिथं तर अँगल पण शिफ्ट केला जातो. तो कन्सेप्ट आपल्याला नाही. ओके, मग हा ओल्ड कोऑर्डिनेट्स न्यू कोऑर्डिनेट्स आणि एच कॉमा के हा काय आहे माहिती आहे ना? ज्या ठिकाणी ओरिजिन शिफ्ट केला तो पॉईंट ऑफ शिफ्टिंग ऑफ ओरिजिन हा, आणि हा तुमचा फॉर्म्युला आहे. याच्यावरनं तुम्हाला ओल्ड कोऑर्डिनेट काढता येतात, न्यू कोऑर्डिनेट पण काढता येतात, आणि पॉईंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन पण काढता येतात. उरलेले दोन दिले तर कोणतेही उरलेले दोन फिगर या तीनपैकी तिसरी काढता येते. तर असा हा फॉर्म्युला, याला म्हणतो आपण शिफ्टिंग ऑफ ओरिजिन. एकदम सिम्पलसा फॉर्म्युला. याच्यावरचा एक्झाम्पल्स बघूया. ओके, बघा हा प्रॉब्लेम. इफ origin is shifted to the point O dash 2, 3, the axis remaining parallel to the original axis, find the new coordinates of the point. Okay, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. लेट अस स्टार्ट. मग हियर O डॅश आपण कशाने दाखवतो? एच के इक्वल टू काय दिलाय? 2, 3. काय आहे हा? पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन. पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे. नंतर ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट ॲक्सिस रिमेनिंग, फाइंड द न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. न्यू कोऑर्डिनेट्स आहे म्हणजेच हे दिलेले काय आहेत माहिती आहे? न्यू कोऑर्डिनेट्स विचारलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला दिलेले काय आहेत? 2, 5. हे काय आहेत? ओल्ड कोऑर्डिनेट्स आहेत. हे काय आहेत? ओल्ड कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट. आणि मग आता विचारला पी कॅपिटल एक्स वाय. काय विचारले? न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आपल्याला विचारलेले आहेत. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? वी हॅव स्मॉल एक्स इक्वल टू एच प्लस कॅपिटल एक्स अँड स्मॉल वाय इक्वल टू के प्लस कॅपिटल वाय. ओके, याच्यावरनं मग आपल्याला एक्स पाहिजे, न्यू पाहिजे. मग हा तिकडे घ्या, तिकडचं शिफ्ट करा. एच मायनस एक्स अँड कॅपिटल वाय इक्वल टू के मायनस वाय. टाका किमती. दॅट इज इक्वल टू एच कोऑर्डिनेट. एचची किंमत काय आहे बघा? एक्स कोऑर्डिनेट 2 -2 अँड वाय इक्वल टू 3 -5, अँड देअरफॉर कॅपिटल एक्सची किंमत आली 0 आणि कॅपिटल वायची किंमत आली
-2 and therefore new coordinates of point are 0, -2 आणि असा हा प्रॉब्लेम संपला. ओके, काय टिपिकल वाटला? उरलेला प्रॉब्लेम तुम्ही बघा एक्झरसाइजमधला तुम्ही सॉल्व करा. एक मी घेतला, एक तुम्ही ट्राय करा, लक्षात येईल. बघा, इफ ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट O dash 1, 3, the axis remaining parallel to the original axis, find the old coordinate of the point 5, 4. ओके, मग इथं काय दिलं आहे आपल्याला? पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन O dash. ओके, आणखी काय दिलं आहे? फाइंड द ओल्ड कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. म्हणजेच हे काय आहे माहिती आहे ना? न्यू कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. कॅपिटल X, कॅपिटल Y. ते काय आहेत? 5, 4. कोणते विचारलेत? विच इज टू बी गिव्हन न्यू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. ओके, आणि आपल्याला काय विचारले? ओल्ड विचारले. काय विचारले? ओल्ड कोऑर्डिनेट of the point, and therefore we have formula लिहा, small x equal to capital X plus H and small y equal to capital Y plus K. टाका किमती. ओके, स्मॉल x equal to ओल्ड विचारले, याचा अर्थ नवीन x कोऑर्डिनेट त्या पॉईंटचा आहे 5 प्लस H, x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन, अँड small y equal to capital Y 4 plus K 3. दॅट इज, म्हणजेच x किती आला? 6 आणि y किती आला? 7. अँड देअरफॉर ओल्ड कोऑर्डिनेट ऑफ गिव्हन पॉइंट आर 6, 7. तर असा हा तुमचा वन मोर प्रॉब्लेम. ओके, इथं काय दिलं होतं? पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन दिला आणि न्यू कोऑर्डिनेट दिला. मागच्या वेळेला ओल्ड दिला होता. ओके, आता पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिनचा एक प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम, इफ कोऑर्डिनेट्स A 5, 14 चेंज टू B 8, 3 by shift of origin. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन. मग इथं काय दिलेलं आहे? H, K पॉइंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन विचारलेला आहे. ओके, स्मॉल XY ओल्ड कोऑर्डिनेट, याचं रूपांतर याच्यात होतं, म्हणजे हा ओल्ड आहे. ओल्ड काय आहे? 5, 14 आहे, आणि ज्याच्यात रूपांतर होतो तो न्यू आहे. म्हणजेच 8, 3. हा काय आहे? ओल्ड आहे. हा काय आहे? न्यू आहे. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, अँड देअरफॉर स्मॉल x इक्वल टू, वी हॅव, फॉर्म्युला लिहून टाका, कॅपिटल X प्लस H, स्मॉल y इक्वल टू कॅपिटल Y प्लस K. आपल्याला काय काढायचं आहे? H काढायचं आहे. मग हा x तिकडे शिफ्ट करा, स्मॉल x मायनस कॅपिटल X. K काढायचं आहे, शिफ्ट टू दिस साईड, स्मॉल y मायनस कॅपिटल Y. आणि टाका किमती, बघा काय येईल? विच इज इक्वल टू याची किंमत स्मॉल x मायनस 8 बरोबर किती? -3. हा तुमचा आहे H, अँड स्मॉल k इक्वल टू स्मॉल y 14 -3, म्हणजेच k ची किंमत किती आहे? येस, 11. अँड देअरफॉर H, K इक्वल टू -3, 11. -3, 11 हा काय आहे? is the required point of shifting of origin, is the required point of shifting of
ओरिजिन. प्रत्येक टाईपचा आपण एक एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. ओके, बघा. ऑब्टेन द न्यू इक्वेशन ऑफ द लोकस इफ origin is shifted to the point o dash to direction of axis remaining the same, म्हणजे पॅरलल. याचं नवीन लँग्वेजमधलं इक्वेशन शोधायचं. न्यू इक्वेशन हे जुनं आहे, हे दिलेलं आहे. ओके, पहिल्यांदा इथं काय दिलेलं आहे बघा. ओ डॅश एच कॉमा के पॉईंट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन दिलेलं आहे. ओके, स्मॉल एक्स वाय ओल्ड कोऑर्डिनेट आहे. कॅपिटल एक्स वाय न्यू कोऑर्डिनेट आहे. यापैकी नाही दिलेलं. हो, ठीक आहे. इक्वेशन मात्र स्मॉलमध्ये दिलेलं आहे. ओके, नाव वी हॅव आपला फॉर्म्युला लिहून घ्या. स्मॉल एक्स इक्वल टू कॅपिटल एक्स प्लस एच, म्हणजेच कॅपिटल एक्स आणि एचची किंमत +2. स्मॉल वाय इक्वल टू कॅपिटल वाय प्लस के, म्हणजेच कॅपिटल वाय +2. ह्या स्मॉल एक्स आणि स्मॉल वायच्या किमती आहे. ओके, ह्या कुठं टाकायच्या. पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय इन गिवन इक्वेशन ऑफ लोकस. ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही टाकून द्या. =7 एका बाजूला घेतला तर -7 किंवा राहू द्या तसाच =7. ओके, मग स्मॉल एक्स ऐवजी काय टाकायचं आहे. कॅपिटल एक्स +2 ब्रॅकेट स्क्वेअर, स्मॉल वाय कॅपिटल वाय +2 ब्रॅकेट स्क्वेअर -3 एक्सची किंमत एकदम सिंपल पार्ट आहे =7. सिम्प्लिफाईड स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस मिडल टर्म 4x प्लस फायनल टर्म 4. सिमिलरली y square plus 4y plus 4 minus 3x minus 6 equal to 7. And if we collect similar term together, what happens. X square plus y square 4x minus 3x only x plus 4y 4 plus 4 8 minus 6 2 +2 बघा 4 आणि हा 4 8 मधनं 6 गेले 2 =7. शिफ्ट करा, तुम्हाला मिळेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस 4y -5 =0 आणि इज द रिक्वायर्ड न्यू इक्वेशन ऑफ लोकस. रिक्वायर्ड न्यू इक्वेशन ऑफ लोकस. आणि या प्रकारे आणखी काही प्रॉब्लेम आपल्या एक्झरसाइजमध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही बघा, तुम्हाला ते जमतील अशी मला खात्री आहे. ओके, थँक्यू. आय विल स्टॉप हिअर.